एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते होते तरी कसे? उद्धव ठाकरेंनी त्यांना पदावरून हटवलं होतं. मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांनाच शिवसेनेचे मुख्य नेते कशाच्या आधारावर मानलं? आणि जर शिंदे मुख्य नेतेच नव्हते तर त्यांच्या गटाचा व्हीप वैध कसा? त्यांच्या गटालाच खरी शिवसेना कशी? आणि मग शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळालंच कसं? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रमुख गोष्टींवर चर्चा झालेली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी किल्ला लढवलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून. हे लिगल बॅटल आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारताला उत्सुकता आहे की याचा निकाल काय लागतो. गेले 5.5 दिवस 6 दिवस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज देवदत्त कामत यांनी देखील जोरदार प्रहार केलेला आहे. आणि हा एकूणच जो लिगल बॅटलचा हा जो काही पवित्र आहे कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी घेतलेला, त्याविषयी न्यायाधीशांनी स्वतः मध्ये मध्ये काय मत व्यक्त केलेलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शिवसेनेच्या फुटीनंतर जे काही घडलं त्याला आता 4 वर्ष झाली. पण आज सर्वोच्च न्यायालयात असा प्रश्न समोर आला की त्या काळात विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने घेतलेले काही निर्णयच जर घटनात्मक चौकटीच्या बाहेरचे ठरले तर त्यानंतर कायदेशीर परिणाम काय असते? आणि याही पेक्षा मोठा प्रश्न, जर 2022 मध्ये झालेली राजकीय फूट प्रत्यक्षात राजकीय पक्षाची फूट नव्हती तर केवळ आमदारांचे संख्याबळ नंतर वाढल्यामुळे त्या फुटीला वैधता देता येईल का? आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी मांडलेले मुद्दे याच प्रश्नाभोवती फिरत होते, लक्षात घ्या. आणि न्यायालयाने काही असे प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा पुढचा कायदेशीर मार्ग अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. कारण हा आता केवळ प्रश्न राहिलेला नाही की शिवसेना कोणाची, तर प्रश्न असा झालेला आहे 2022 मध्ये जे घडलं त्याची घटनात्मक वैधता काय? आणि जर त्या काळातील काही कृतीच अवैध ठरल्या तर त्यावर आधारलेले पुढचे निर्णय कितपत टिकतील? हे बघा, आजच्या सुनावणीचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. आता सुरुवात करू 2022 पासून. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून वेगळा झाला. शिंदे गटाकडे आमदारांचे संख्याबळ होते, पण ठाकरे गटाचा मूलभूत आक्षेप तेव्हापासून एकच होता, विधिमंडळातील आमदारांची फूट म्हणजे राजकीय फूट कशी? कारण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगळे घटक आहेत. आज कपिल सिब्बल यांनी याच फरकावर पुन्हा जोर दिलेला आहे 6व्या दिवशी. आणि त्यांनी त्यासाठी एक अतिशय महत्वाचा फरक सांगितला, काल मर्यादेचा. विधिमंडळ पक्षाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, पण राजकीय पक्ष हा 5 वर्षांनी संपत नाही, हे लक्षात घ्या. तो कायमस्वरूपी असतो. म्हणूनच सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे, 5 वर्षांसाठी निवडून आलेल्या आमदारांचे संख्याबळ आणि कायमस्वरूपी अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षाची ओळख एकच मानता येणार नाही. याच आधारावर त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळायला हवं अशी मागणी केली. आणि जर ते कोणत्याही गटाला देणं योग्य नसेल, बघा आता, तर धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी पर्यायी मागणीही त्यांनी केली. आता इथेच आजच्या सुनावणीचा पहिला मोठा मुद्दा समोर येतो, बहुमत कुणाकडे होतं? हा प्रश्न एकटा पुरेसा नाही. खरा प्रश्न आहे बहुमत नेमकं कशाचं? आमदारांचं की राजकीय पक्षाचं? आणि जर आमदारांचं बहुमत हेच राजकीय पक्षाचं बहुमत मानलं तर 10व्या अनुसूचीचा अर्थच बदलतो का? याच ठिकाणी 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पार्श्वभूमी महत्वाची ठरते. सर्वोच्च न्यायालयाने याआधी स्पष्ट केलं होतं की हा केवळ आकड्यांचा खेळ नाही,
पक्षाची संघटनात्मक रचना, नेतृत्व आणि राजकीय पक्षांचं अस्तित्व याच्यावर विचार करावा लागतोच. पण 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना मानलं आणि दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. आजचा सिब्बल यांचा युक्तिवाद आणि थेट नार्वेकरांच्या त्या निर्णयाची मुळाशी जातो. आता पहिला ठोस प्रश्न, एकनाथ शिंदे पक्षाचे नेते होते तरी कसे? शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवलं, गटनेते पदावरून. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आणि या निर्णयावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी सुद्धा होती. मग सिब्बल यांचा प्रश्न असा आहे, अधिकृत पक्ष नेतृत्वाने शिंदेना हटवलं होतं तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांनाच पक्षाचा नेता कशाच्या आधारावर मानलं? हा केवळ व्यक्तीचा प्रश्न नाही, हा पक्षाचा अधिकृत नेतृत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याशी जोडलेला पुढचा प्रश्न आहे, व्हीप कोणाचा? ठाकरे गट म्हणतो अधिकृत पक्ष आमच्या बाजूने होत, अधिकृत पक्ष नेतृत्व आमच्या बाजूने होतं. मग शिंदे गटाचा व्हीप वैध कसा? पण विधानसभा अध्यक्षांनी काय केलं? शिंदे गटाचा व्हीप वैध मानला, म्हणजे राहुल नार्वेकर. आणि म्हणून सिब्बल यांचा प्रश्न आहे, जे नेतृत्व अधिकृत आहे त्याचा व्हीप बाजूला ठेवून, म्हणजे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अधिकृत नेतृत्व आहे राजकीय पक्षाचं, त्याचा व्हीप बाजूला ठेवून विधिमंडळातील वेगळ्या गटाचा व्हीप वैध कसा ठरवता येईल? आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण व्हीप वैध की अवैध यावर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अवलंबून राहू शकतो. आता येतो एक आणखीन मोठा मुद्दा, 2018ची शिवसेना पक्षघटना. पक्ष फुटण्यापूर्वी उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांनी 2018च्या पक्ष घटनेवर आक्षेप घेतला नव्हता. पण पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने याच पक्ष घटनेवर प्रश्न उपस्थित केला. सिब्बल यांचा सवाल अगदी सरळ आहे, पक्ष फुटण्यापूर्वी ज्याला कोणी आक्षेप घेतला नाही तीच पक्ष घटना फुटीनंतर अचानक चुकीची किंवा लोकशाही विरोधी कशी ठरली? आणि इथे आणखी एक धक्कादायक मुद्दा त्यांनी समोर आणला. शिंदे गटातील तब्बल 39 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर दिलेल्या स्वतंत्र उत्तरांमध्ये 2018ची पक्ष घटना सादर केली होती. नंतर सांगण्यात आलं ही वकिलांची चूक होती, म्हणजे 39चे 39 वकील चुकले असं म्हटलं नंतर. पण सिब्बल यांचा प्रश्न आहे, 39 स्वतंत्र उत्तरामध्ये एकच चूक अशी कशी होऊ शकते? हा प्रश्न त्यांनी उपरोधाने उपस्थित केला आणि त्यामुळे या 2018च्या पक्ष घटनेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. कारण जर शिंदे गटाने स्वतः सुरुवातीला 2018ची पक्ष घटना मान्य करून ती अध्यक्षांसमोर सादर केली होती, तर नंतर तीच घटना चुकीच्या ठरवण्यामागचा नेमका आधार काय? आता आणखी गंभीर प्रश्न आहे, विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आधीच्या निर्णयापेक्षा वेगळा निष्कर्ष काढू शकतात का? कॉन्स्टिट्यूशनल बेंच, जसं काल आपण चर्चा केली की तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालचं जे घटनापीठ होतं कॉन्स्टिट्यूशनल बेंच, त्यांनी जे निर्देश दिले होते की तुम्ही कोणत्या कायद्याअंतर्गत विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही निर्णय घ्या, तर त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या कुणी? राहुल नार्वेकर. तो मुद्दा महत्वाचा आहे. मग सिब्बल याच्यावर ते म्हणतात की ते याच्या विरोधात कसा निष्कर्ष काढू शकतात नार्वेकर घटनापीठाच्या? ठाकरे गटाचा दावा असा आहे की नार्वेकरांच्या निर्णयातील काही निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाशी विसंगत आहे आणि म्हणून आजचा वाद केवळ नार्वेकरांचा निर्णय योग्य की अयोग्य एवढ्यावर थांबत नाही. प्रश्न असा आहे, अध्यक्षांच्या निर्णयाची घटनात्मक मर्यादा काय आहे? आता 10व्या अनुसूचीकडे येऊ. आता बघा, 10वी अनुसूची म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा. सिब्बल यांनी सुभाष देसाई प्रकरणाचा संदर्भ देत एक मूलभूत मुद्दा मांडला. 10व्या अनुसूचीचा उद्देश काय? पक्षांतर झाल्यानंतर त्याला वैध ठरवणं की पक्षांतराची प्रक्रिया सुरुवातीलाच रोखणं? सिब्बल यांचं म्हणणं असं आहे, पक्षांतराचं पाप सुरुवातीलाच रोखलं पाहिजे, कारण सुरुवातीलाच आळा घातला नाही तर नंतर ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतं.
आणि याच ठिकाणी 21 जून 2022 ची घटना महत्वाची ठरते. सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की ज्या वेळेला राजकीय पक्षात फूट पडल्याचं सिद्ध झालेलं नव्हतं, म्हणून त्यांनी त्या क्षणी शिंदे गटाला 10व्या अनुसूची अंतर्गत उपलब्ध असलेला कायदेशीर बचाव लागू होत नव्हता. म्हणजेच नंतरची फूट दाखवून आधीच्या कृतीला संरक्षण देता येईल का, हा प्रश्न. आता इथं एक महत्वाचा सिद्धांत सिब्बल यांनी मांडलेला आहे. समजा सुरुवातीला एखादी कृती अवैध होती, नंतर त्या कृतीला मोठं संख्याबळ मिळालं, नंतर सत्ताही मिळाली, नंतर आणखी लोक त्या गटात आले, तर सुरुवातीची कृती आपोआप वैध होते का? सिब्बल यांचं उत्तर आहे नाही. त्यांनी यासाठी एक अतिशय साधी उपमा दिली. सरकारी जमिनीवर एखाद्याने अनधिकृत बांधकाम केलं, ते बांधकाम 1-2 वर्ष नाही तर 10 वर्ष उभं आहे, म्हणून ते अधिकृत होतं का? नाही. कालांतराने अवैधता वैध होत नाही. याच तत्वाचा वापर सिब्बल यांनी राजकीय फुटीच्या संदर्भात केला. जर सुरुवातीची कृती अवैध होती, पण तर नंतर मिळालेलं संख्याबळ त्या कृतीला मागील तारखेपासून वैध ठरू शकत नाही. आता इथं मला एक जोडावं वाटतं. आपण एक सामान्य नागरिक म्हणून चर्चा करतोय. आता म्हणजे दरम्यानच्या काळात ज्या निवडणुकांमध्ये यश मिळालं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना, म्हणजे ते काय आलं, हे जर उदाहरण दिलं अधिकृत अनधिकृत, तर ते जे बेकायदेशीर इमले रचले गेले, तर ते ते विजयाचे इमले, आणि ते त्याच्यावर ते बंगलेही बांधले. नुसते मी इमले रचले असं नाही मनोमन, ते निवडून सुद्धा आले, म्हणजे ते सुद्धा काय होईल, बेकायदेशीर ठरतात. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर फिरवायचं ठरवलं, तसं झालं, तर हे सगळं कसं नष्ट होऊ शकतं याच्याविषयी पुढे उल्लेख आहे, तो निश्चित ऐका. आता या संदर्भात सुरत आणि गुवाहाटीचा घटनाक्रम समोर आला. शिंदे गटाचे आमदार सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले, त्या आणि 30 जूनला भाजप सोबत सरकार स्थापन झालं. सिब्बल यांच्या मते हा घटनाक्रम स्वतःच परिस्थिती दाखव. म्हणजे त्या काळात प्रत्यक्षात काय घडलं हे समजण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र पुरावा शोधण्याची गरज नाही, असा त्यांचा दावा. पण त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटनाक्रम झाला. विधिमंडळ पक्षाचा ठराव राज्यपालांकडे पाठवला गेला. याच आधारावर बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे गेली. पण जर त्या प्रक्रियेतील कृती सर्वोच्च न्यायालयाने चुकीच्या ठरवल्या असतील, तर त्यावर आधारलेले विधानसभा अध्यक्षांचे पुढील निष्कर्षही प्रश्नांकित होऊ शकतात का? हा आजच्या युक्तिवादातील आणखी एक महत्वाचा दुवा आहे. आणि आता आणखी एक राजकीय दृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे बघा. शिंदे गटातील आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या बाजूने मतदान केलं होतं. हे बघा, हे फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. ही कायदेशीर लिगल बॅटलमध्ये कृती आणि पुरावा हा द्यावा लागतो, तसा तो आता दिलेला आहे. आणि काय विचारतात ते सिब्बल, शिंदे गटातील आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या बाजूने मतदान केलं होतं. सिब्बल यांनी या कृतीचाही उल्लेख केला. त्यांच्या मते हा पक्षाच्या अधिकृत भूमिके विरोधातील कृतीच्या संपूर्ण घटनाक्रमातील एक महत्वाचा दुवा आहे. याच काळात सुनील प्रभू यांनी आमदारांना बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, पण शिंदे गटातील आमदारांनी त्यांनाच उत्तर दिलं, तुम्हाला असा आदेश देण्याचा अधिकार आहे का? नाही. म्हणजे अधिकृत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं जात होतं. आणि सिब्बल यांच्या मते याच घटनांकडे 10व्या अनुसूचीच्या चौकटीतून पाहायला हवं. आता आजची जी सुनावणी झालेली आहे, म्हणजे 6व्या दिवशी, त्याच्यात अजून एक मुद्दा आलेला की 19 जुलैची स्थिती. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा वापर केला, त्यावेळी प्रत्यक्षात राजकीय पक्षात फूट पडली होती का? 19 जुलै रोजी आयोगासमोर नेमकी कोणती कागदपत्र होती, कोणते पुरावे होते, आणि त्यावेळीची स्थिती काय होती? सिब्बल यांचा मुद्दा असा आहे की नंतर काय घडलं हे पाहून त्या आधीची स्थिती ठरवता येणार नाही. म्हणजेच 19 जुलैला जी परिस्थिती होती त्याच आधारावर निर्णयाची वैधता तपासली पाहिजे. नंतर मिळालेला पाठिंबा त्या वेळेच्या फुटीचा पुरावा बनू शकत नाही. कारण मग काय होईल, आज सत्ता मिळवा,
उद्या अनेक लोक तुमच्याकडे येतील. परवा तुम्ही म्हणाल आता आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आमची आधीची फूट वैध होती. सिब्बल यांचा इशारा असा आहे की अशी भूमिका स्वीकारली तर पक्षांतरालाच प्रोत्साहन मिळेल. दोन चार आमदार फुटतील, वेळ घालतील, 4 होतील, 8 होतील, 12 होतील आणि पक्षाचा पक्ष जातील. पक्ष नेतृत्व सहानुभूतीची अपेक्षा करून निवडून येण्याची अपेक्षा धरत बसेल. लोक तोंडात बोट घालतील आणि हे काय राजकारण असं म्हणत राहतील, असं त्यांना म्हणायचंय. लोकशाहीला टिंबटिंब. आणि इथं मग आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे वाढलेलं संख्याबळ. आता त्याच्यावर आपण वेळोवेळी वेगळं भाष्य करतो. ते आता आपण जरा कायदेशीर बोलतोय, त्याच्यामुळे इथं ते बोलत नाही. पण शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे वाढलेलं संख्याबळ का वाढलं? मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर अनेक लोक शिंदे गटाकडे आकर्षित झाले. पण सिब्बल म्हणतात सत्तेवर आल्यानंतर वाढलेलं संख्याबळ वापरून सत्तेवर येण्यापूर्वीची कृती वैध ठरवता येणार. जे काय करून तुम्ही आलेले सत्तेत, हे महत्वाचं आहे. आणि मग जे केलेलं आहे ते जर अवैध असेल तर मग पुढचा प्रश्नच येत नाही. हा मुद्दा केवळ शिवसेनेसाठी महत्वाचा नाही, भविष्यातील प्रत्येक पक्ष फुटीसाठी हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. आता पुन्हा बघू आपण शिवसेना नाव आणि धनुष्यबाण. सिब्बल यांची मागणी स्पष्ट. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळायलाच हवं. जर न्यायालय ते योग्य वाटत नसेल तर धनुष्यबाण चिन्ह गोठवावं. शिंदे गटाने आतापर्यंत चिन्ह वापरलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी त्यावर कोणताही कायमस्वरूपी न्याय हक्क निर्माण होत नाही. आणि हे शहाणपण निवडणूक आयोगाने अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव ठेवलं होतं बाळासाहेबांची शिवसेना, आणि त्यांना निवडणूक आयोगाने सुरुवातीला चिन्ह दिलं होतं ढाल तलवार, आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलं होतं मशाल. म्हणजे एक वेळ त्यांची मशाल टिकली, खासदारही निवडून आले, आमदारही काही आले. इकडं ढाल तलवारच्या ऐवजी त्यांचं नशीब की त्यांना मूळ धनुष्यबाण मिळालं आणि ते निवडणूक आयोगाच्या कृपेने हे घडलेलं आहे. एखादा लाभ अनेक वर्ष वापरला म्हणून त्या लाभावर कायमस्वरूपी मालकी निर्माण होत नाही, हा सिब्बल यांचा कायदेशीर युक्तिवाद आहे. आता हे बघा, मोठा घटनात्मक प्रश्न आहे. देवदत्त कामत यांनी आज विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या न्यायालयीन पुनरावलोकनाचा मुद्दा मांडला. त्यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या प्रश्नावर अर्ध न्यायिक अधिकार बजावतात, म्हणून त्यांचा निर्णय कायद्याच्या पूर्णपणे विरोधात किंवा विकृत असल्याचं आढळलं तर सर्वोच्च न्यायालय त्याचा न्यायालयीन पुन्हा विचार करू शकतं, पुन्हा अवलोकन करू शकतं. आणि जर अध्यक्षांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय चुकीचा ठरला तर त्याचा परिणाम केवळ अपात्रतेपुरता मर्यादित राहणार नाही, त्याचा परिणाम शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरही होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. आणि इथेच न्यायालयाने एक थेट प्रश्न विचारला. न्यायमूर्ती जॉयमाला बागची, जसं सुरुवातीला सांगितलं, न्यायाधीश पण टिप्पणी करत होते. त्यांनी विचारलं, सर्वोच्च न्यायालय स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका स्वीकारू एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकते का? तर त्याचं उत्तर काय? यस. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जसं कॉन्स्टिट्युशनल बेंचनी काय सांगितलं त्याच्या विरोधात चंद्रचूड पहिले 2023, आणि मग आता जर ते झालंय बाकी तेच विचारतात आहे, तर त्यांनी जर निर्देशांचा भंग केलेला आहे सर्वोच्च न्यायालयात, तर तर कारवाई करणार का? तर ते अपात्र ठरू शकतात. एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून ठरू शकतात. पक्ष वगैरे काय ते सगळंच अपात्र होऊ शकतं. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण न्यायालयाला अध्यक्षांचा निर्णय चुकीचा वाटला तर तो निर्णय रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे राहुल नार्वेकर जे म्हणतात की ऑटोनॉमस बॉडी आमचं सदन आहे, विधिमंडळ आहे, विधानसभेचा अध्यक्ष आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आम्हाला, वगैरे वगैरे वगैरे, ते सगळं सर्वोच्च न्यायालय काय करतं?
तुम्ही त्या कॉन्स्टिट्यूशन, यस यू आर, म्हणजे तुमची कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, पण तुम्ही काय कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जर काही निर्णय घेत असाल तर मग सर्वोच्च न्यायालय बसलेलं आहे, असं त्याचा अर्थ झाला. पण त्यानंतर न्यायालय स्वतःच अपात्रतेचा अंतिम निर्णय देऊ शकतं का, की प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवावं लागेल? आता पुढचा घटनात्मक प्रश्न आहे. देवदत्त कामत, आता तुमच्या आमच्या दुर्दैवाने असं होऊ नये, पुन्हा आता ह्या सर्वोच्च न्यायालयाने सांगा पुन्हा पुन्हा विचार करा नार्वेकर, तसं होणार नाही. पण झालं तर दुर्दैव आहे. देवदत्त कामत यांनी आधीच्या न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत सांगितलं की अपात्रतेची याचिका चुकीच्या पद्धतीने निकाली काढली गेली असं न्यायालयाने ठरवलं तर त्याचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर निश्चित परिणाम होऊ शकतो. आणि याचमुळे आजची सुनावणी एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते. कारण लक्षात घ्या, एक निर्णय आहे विधानसभा अध्यक्षांचा, राहुल नार्वेकर. दुसरा निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा, निवडणूक आयोगाचा. एक प्रश्न आहे आमदारांच्या अपात्रतेचा, दुसरा प्रश्न आहे पक्षाच्या नेतृत्वाचा, तिसरा प्रश्न आहे पक्ष घटनेचा, चौथा प्रश्न आहे व्हीपचा, आणि पाचवा प्रश्न आहे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा. हे सगळे प्रश्न वेगवेगळे दिसत असले तरी त्याची मुळं एकाच घटनाक्रमात आहेत, ते म्हणजे 2022ची फूट. म्हणून कपिल सिब्बल यांचा आजचा युक्तिवाद जर न्यायालयाने स्वीकारला तर परिणाम केवळ चिन्हावर होणार नाही, प्रश्न पुन्हा 2022 कडे जाईल. त्यावेळी राजकीय पक्षात प्रत्यक्षात फूट पडली होती का? जर नव्हती तर शिंदे गटाच्या आमदारांच्या त्यावेळेच्या कृतीचं काय? नंतर मिळालेलं संख्याबळ आधीची कृती वैध ठरू शकतं का? जर नाही तर नार्वेकरांच्या निर्णयाचा पाया काय? आणि जर अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरला तर त्यानंतरचा पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचं काय? म्हणून आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाहीये की उद्धव ठाकरे जिंकणार की एकनाथ शिंदे. त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे भारतीय लोकशाहीत एखाद्या पक्षाची ओळख कोण ठरवणार? हे फुटलेले 37 आमदार, 55 आमदार, पक्षाची घटना, पक्षाची संघटना, पक्षाचं अधिकृत नेतृत्व, की या सर्वांचा घटनात्मक पद्धतीने विचार? आणि त्यावर अधिक महत्वाचं आहे पक्षांतर केल्यानंतर मिळालेलं नंतरचं संख्याबळ आधीच्या कृतीला वैध ठरू शकतं का, करू शकतं का? आणि जर सर्वोच्च न्यायालयाने याचं उत्तर नाही दिलं तर महाराष्ट्राच्या 2022च्या सत्ता संघर्षाकडे पाहण्याची संपूर्ण कायदेशीर चौकट बदलू शकते. आणि जर न्यायालयाने असं मानलं, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय पुनर्विलोकनात पुन्हा अवलोकन करण्यात टिकत नाही, तर पुढचा प्रश्न असेल अपात्रतेचा निर्णय कोण घेणार आणि त्याचा परिणाम शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर चिन्हावर काय होणार? म्हणूनच आजची सुनावणी ही फक्त एक सुनावणी नाही, कारण 4 वर्षापूर्वी सुरू झालेला प्रश्न आज एका अगदी मूलभूत घटना प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. विधिमंडळातील बहुमत म्हणजे राजकीय पक्ष असतो का? आणि जर उत्तर नाही असेल तर 2022 मध्ये जे घडलं त्याची कायदेशीर किंमत पुन्हा मोजावी लागेल का? याच उत्तरावर आता केवळ शिवसेनेचं भवितव्य नाही तर भारतातील पक्षांतर विरोधी कायद्याचं भवितव्य काही अंशी अवलंबून आहे. आणि म्हणूनच आज कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेला मुद्दा हा फक्त ठाकरे गटाचा दावा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. तो प्रश्न आहे पक्ष मोठा की आमदारांचं संख्याबळ, पक्ष घटना मोठी की सत्तेचं संख्याबळ, आणि शेवटी लोकशाहीत पक्ष फोडून बहुमत मिळवलं तर तुम्ही पक्षाचे मालक होता का? या प्रश्नाचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीतून समोर येणार आहे. आता शिंदे गटाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, म्हणजे अजून तरी आहे शिवसेना, त्याच्या वतीने काय उद्यापासून उत्तरं दिले जातात ते देखील आपण निश्चितच बोलू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्याला जे वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे लिहा. खूप खूप धन्यवाद.